मित्रांनो, आज आम्ही प्रयागराजच्या यात्रेसाठी निघणार आहोत। त्यात बरोबर आहे ही आमची एक्सेल 6 घेऊन मी आणि माझी मिसेस आम्ही प्रयागराजच्या यात्रेसाठी निघणार आहोत। गाडी मस्त टकाटक आहे आमची, छान तयार केलेली। गणपती बाप्पा मोरया करून आम्ही दोघंही पुढच्या प्रवासाला निघालो। आता आम्ही सांगली हायवे पकडून पुढे निघणार, त्याप्रमाणे आम्ही निघालो आणि सांगली फाट्यावरच अवंती वडा या नावाने असलेलं एक छान हॉटेल आहे। हे बघा, अवंती वडा। तिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो। बरेच प्रकार होते, पण काय घ्यायचं आता माझ्या लक्षात येत नाही, म्हणून शेवटी मी डोसो मागवलंय मोठो, त्याला पेपर डोसो म्हणतात। तो पेपर डोसो मागवलंय आणि जा काय भूक लागली होती त्यामुळे त्याचं मी निकाल लावलंय। आता ह्यो निकाल लागलेलो असा आणि आता आम्ही पुढच्या प्रवासात निघत असो। सोलापूर हायवे, सांगली सोलापूर हायवे आम्ही निघतो। त्याप्रमाणे पुढे आता जसा जसा जातो तसा थोडा ट्रॅफिक लागला, पण ठीक आहे। आणि हय जरा आम्ही थांबलो आणि पुढे थांबवणं तेवढ्यात ह्याना पिचकारी मारल्यान, म्हणून शेवटी गाडी मागे घेतलंय आणि थांबलोय। त्याची पिचकारी बघून मी पुढच्या वाटेला लागलो। आमची गाडी ॲव्हरेज होती 18.3 आणि 499-49 ची रेंज दाखवत होती। पुढे लागला पंढरपूर रोड। हा बघा, बोर्ड आला पंढरपूर रोड। आम्हाला पुढे जायचं होतं तुळजापूरला, म्हणून आम्ही त्या दिशेने निघता निघता वाटेत वाटलं की चहा प्यावा, म्हणून ह्या हॉटेल बेटामध्ये थांबलो आणि थोडासा चहाचा मस्त जरा घसा ओला केला चहाने आणि पुढच्या दिशेने निघण्यासाठी परत गाडीला स्टार्टर मारला आणि जे पुढे निघालो ते डायरेक्ट आम्ही सोलापूर वरून तुळजापूरला टर्न मारून तुळजापूर रोडला लागलो। तुळजापूर रोडला लागल्यानंतर थोडंसं ट्रॅफिक आम्हाला दिसत होतं, पण कमी होतं। मग तिथेच एक बाजूला तुळजापूरच्या इथे सन अँड सन म्हणून हॉटेल लागलं। आता ते नाव असं का होतं माहिती नव्हतं। मग तिथे थांबलो आणि व्यवस्थित जरा फ्रेश झालो आणि आम्ही जेवायला थांबूया म्हणून, आणि तिथेच आपल्याला राहायचं होतं। तिथे एक मंदिर होतं, नमस्कार केला, बाबाला म्हटलं बाबा आमची सगळी ट्रिप नीट होऊ देत। त्याप्रमाणे आम्ही जेवायला आलो। जेवायला आल्यानंतर मस्तपैकी डाळ व्हेज कोल्हापुरी आणि चपाती घेतली आणि जेवण मस्तपैकी संपवूया। भेटूया मग उद्याच्या प्रवासाला।